तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे, सर्वात मोठी बातमी आलेली आहे आणि ती मोठी बातमी काय आहे, पैसे कधी येणार आणि 4,000 आणि 8,000 रुपये कोणाला भेटणार, कोणत्या महिलेला भेटणार लाडकी बहीण योजनेअंतर्गत, ते देखील मी सांगणार आहे. पण त्याआधी मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब आताच करून घ्या, कारण आपण आपल्या चॅनलवरती रोज अशाच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो की लाडकी बहीण योजनेबद्दल, नमो शेतकरी योजनेबद्दल, पैसे कधी येणार, कोणाला येणार आणि किती पैसे येणार तुमच्या खात्यामध्ये. त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्याचवेळी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. तर आता सर्वात मोठा प्रश्न, आता पैसे कधी येणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर आता सर्वात मोठा प्रश्न की नियमित पैसे कोणाला मिळू शकतात. म्हणजे काय झालं माहिती का, की पैसे येतात पण नियमित पैसे कोणाला येणार, कारण कोणाचा हप्ता कधी बंद पडेल सांगता येत नाही. आता कधीही म्हणजे कितीतरी लाडक्या बहिणी अपात्र यादीमध्ये त्यांचं नाव ॲड व्हायला लागले. त्यामुळे पैसे कधी येणार हे देखील सगळ्यात मोठा चाकळीचा मुद्दा आहे. परंतु पैसे कायमचे चालू कोणाला राहणार, नियमित पैसे कोणाला मिळणार हे देखील महत्त्वाचं, तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत, म्हणजे ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत, DBT ॲक्टिव्ह आहे, आधार लिंक आहे, EKYC पूर्ण आहे आणि कोणतीही व्हेरिफिकेशन पेंडिंग नाही. म्हणजे नीट बघा, ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत, ज्यांचे DBT सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह आहे, आधार लिंक आहे बँक खात्याशी आणि KYC तुमची पूर्ण आहे आणि कोणतीही व्हेरिफिकेशन पेंडिंग नाही, स्टेटस पेंडिंग नाही, अशा महिलांना चालू महिन्याचा हप्ता मिळू शकतो. चालू महिन्याचा म्हणजे आताचा मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो. आता बहिणींनो, सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे मे महिन्यात पैसे कधी जमा होतील. म्हणजे मे महिन्यामध्ये पैसे कधी जमा होणार पैसे मे महिन्याचे, ते देखील आपण पाहणार आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला हे 4 गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याचवेळी तुमचे कायमस्वरूपी हप्ते चालू राहतील. नाहीतर तुम्ही देखील अपात्र यादीमध्ये कधी तुमचं नाव ॲड होईल कोणीही सांगू शकत नाही तुम्हाला. त्यामुळे हे 4-5 गोष्टी जे आहेत ते कंप्लीट ठेवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आता मोठा प्रश्न पडला आहे की तुमचे पैसे कधी जमा होणार आहेत, म्हणजे तुमचे पैसे मे महिन्याचे पैसे कधी येणार आहेत आणि तुम्हाला पैसे नेमकी किती येणार, म्हणजे 1,500 रुपये येणार की 3,000 रुपये येणार, 3,000 रुपये येणार का 1,500 रुपये येणार. तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला पैसे किती येणार आणि कधी येणार. तर मित्रांनो, जर तुमचे एकाच महिन्याचे पैसे फक्त मे महिन्याचे पैसे अडकले असतील तर तुम्हाला फक्त 1,500 रुपये येणार आणि जर तुमचे 2 महिन्याचे पैसे अडकले असतील तर तुम्हाला 3,000 रुपये येणार आहेत, 2 महिन्याचे एकदम पैसे. आणि 4,500 रुपये कोणाला येणार, तर मित्रांनो, ज्यांचे पैसे 3 महिन्याचे अडकले आहेत त्यांना 4,500 रुपये येणार आहेत तर एकदमच त्यांच्या खात्यामध्ये. पण त्या महिलेला तर ज्यांची EKYC पूर्ण नव्हती पण त्यांनी आता EKYC पूर्ण केली, अशा महिलांना एकदमच 4,500 रुपये येणार आहेत, 3 महिन्याचे रखलेले पैसे. त्याचबरोबर आता अशा महिलांना चालू महिन्याचा नियमित हप्ता मिळू शकतो, ज्यांचे हे 4-5 कामं जे आहेत ते पूर्ण आहेत, त्यांना चालू महिन्याचे पैसे येऊ शकतात. त्याचबरोबर आता बहिणींनो, सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे मे महिन्यामध्ये पैसे कधी जमा होतील, म्हणजे मे महिन्याचे पैसे कधी जमा होतील ह्याची सर्वात जास्त चर्चा आहे. तर मिळालेल्या विविध माहितीनुसार, विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या प्रक्रियेनुसार 10 ते 15 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तुमच्या खात्यामध्ये. म्हणजे कधी पैसे येणार तुम्हाला आता तारीख माहीत झाली, 10 मे ते 15 मेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत, टप्प्याटप्प्याने जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत, एकत्रित पैसे काही एका जिल्ह्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे 10 ते 15 मे दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 10 मे पासून प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि 11, 12 आणि 13 मे रोजी वेगवेगळ्या बँकांमध्ये अपडेट येऊ शकतात आणि काहींना 14 किंवा 15 मेला पैसे मिळू शकतात आणि सर्वांना एकाच दिवशी पैसे येतीलच असे नाही. म्हणजे 10 मे पासून पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 11, 12, 13 मे रोजी वेगवेगळ्या बँकांमध्ये अपडेट दिसू शकते, तुमच्या बँकेमध्ये देखील पैसे आलेले दिसू शकतात आणि काहींना 14 किंवा 15 मेला पैसे मिळू शकतात. पण सर्वांना एकाच दिवशी पैसे मिळतील का, पैसे नाहीत मिळणार सर्वांना एका दिवशी, कारण हे पॉसिबल नाही. सर्वांना एकाच दिवशी पैसे येतील असं काही नाही, सर्वांना एकाच दिवशी पैसे येतीलच असं काही नाही. म्हणून घाबरू नका, कारण तुमचे पैसे कुठे जात नाहीत, तुम्हाला देखील पैसे येत आहेत. त्यामुळे घाबरू नका. जर तुमच्या खात्यामध्ये 15 तारखेपर्यंत पैसे आले नाहीत तर देखील घाबरू नका, कारण 15ला जर नाहीत आले तर असं नाही की हप्ता वाटप बंद झालं, 16ला देखील येऊ शकतात. त्यामुळे काळजी करू नका, थोडा संयम ठेवा. तुमचे पैसे कुठेच जात नाहीत, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येत आहेत. फक्त 10 ते 15 तारखेपर्यंत वाट बघा. तर जर तुम्हाला काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.